8 तासांचं काम असताना 12 तास राबवून घेतात. ओव्हरटाईमचे पैसे देत नाहीत. खाजगी कंपन्यातील कर्मचारी संतप्त, उभारलं मोठं आंदोलन. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये खाजगी कंपन्यातील कामगारांचा संताप अखेर उफाळून आलेला असून पगारवाढ, महागाई आणि वाढत्या घरभाड्याच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे. सुरुवातीला शांततेत सुरू असलेलं आंदोलन अचानक हिंसक झालं आणि अनेक ठिकाणी तोडफोड, दगडफेक आणि वाहनांना आग लागल्याच्या घटना समोर आल्या. नियमानुसार 8 तासांचं काम असतं, मात्र कंपन्यांकडून 10 ते 12 तास राबवून घेतलं जातं. तसेच याचा ओव्हरटाईमचा पगार दिला जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. नोएडासारख्या शहरात किमान 18 ते 20 हजार रुपये पगार असावा तरच किमान जीवन जगता येईल असं मत आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं. ओव्हरटाईम करण्यास नकार दिला तर कंपनीचे अधिकारी शिवीगाळ करतात, अपमान करतात अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. ओव्हरटाईमचे पैसेही दिले जात नाहीत. कंपन्यांच्या इतर स्टाफने वेतन दरवर्षी हजारोंमध्ये वाढतं, मात्र आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना मात्र 100 ते 200 रुपयांची वाढ दिली जाते असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कामगारांनी सांगितले की 10 ते 11 हजार रुपयांच्या पगारात शहरात राहणं अशक्य झालंय. 4,000 रुपये गॅस सिलेंडरवर जातात. घरभाडं वेगळं, मुलांचं शिक्षण वेगळं, मग जगायचं कसं असा सवाल एका महिला कर्मचाऱ्याने केलाय. वाढत्या महागाईमुळे रोजचा खर्च भागवणं कठीण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.